गोष्टीचं नाव मैत्रीण. तब्बल 10 वर्षांनी पूजाला वाटले की किशोरवयीन असल्यापासून मधूसोबत धावत असलेली अदृश्य शर्यत तिने अखेर जिंकली आहे. शाळेत असताना पूजा स्पर्धेत पूर्णपणे बुडून गेली होती. मधूपेक्षा चांगले गुण मिळवण्यासाठी ती पहाटेपर्यंत जागायची. मधूच्या नैसर्गिक प्रतिभेला मागे टाकण्यासाठी तिने शिकवणीही लावली होती. तरीही तिला नेहमीच आपण एक पाऊल मागे आहोत असे वाटायचे. पूजासाठी मधूचे सहज यश एक अपमान होता. त्यांच्यात स्पर्धा आहे हे मधूच्या कधी मनातही येत नसे. मधू प्रेमळ स्वभावाची मुलगी होती, जी तिला मागे टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीलाही दयाळूपणाने आपल्या नोट्स देत असे. तर पूजा प्रत्येक संवादाकडे एक रणनीतिक चाल म्हणून पाहत असे. एका उकाड्याच्या दुपारी पूजा आपली अगदी नवीन आलिशान कार चालवत असताना तिला एका गर्दीच्या बसस्टॉपवर एक ओळखीची व्यक्ती उभी दिसली. ती मधू होती. साध्या सुती साडीत, हातात एक छोटी बॅग घेऊन ती शांतपणे रस्त्याकडे पाहत होती. पूजाला विजयाची एक लहर जाणवली. तिने तिची चकचकीत गाडी फुटपाथवर आणली आणि लक्ष वेधून घेण्यासाठी इंजिनचा आवाज पुरेसा मोठा येईल याची काळजी घेतली. तिने गाडीची काच खाली केली आणि चेहऱ्यावर हास्य आणले. मधूला तिच्या ऐशोआरामाची जीवनशैली दिसावी यासाठी तिने आपला डिझायनर सनग्लास नीट केला. मधू, खरंच तूच आहेस का? पूजाने कृत्रिम सहानुभूतीने भरलेल्या आवाजात विचारले. ती तिच्या लेदरच्या सीटला टेकली आणि बसच्या चिन्हाकडे हातवारे करत म्हणाली, 402ची वाट पाहत आहेस का? या उकाड्याला आणि गर्दीला सामोरे जाणे खूप कठीण असले पाहिजे नाही? तुला लिफ्ट हवी आहे का? मधूने वर पाहिले. तिचा चेहरा एक दशकात न बदललेल्या उबदार प्रामाणिक हास्याने उजळला. पूजा तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे हे जणू तिच्या लक्षातही आले नाही. अशा आविर्भावात ती गाडीच्या खिडकीजवळ गेली. तिने पूजाला सांगितले की तिला पाहून तिला किती आनंद झाला आहे आणि कौतुकाने गाडीची प्रशंसा करू लागली. पूजाने मधूला आपल्या उच्च पदावरील कॉर्पोरेट नोकरीबद्दल आणि तिने मिळवलेल्या विविध ऐशोआरामी वस्तूंबद्दल सांगितले. मधूच्या चेहऱ्यावर मत्सर उमटेल याची ती वाट पाहत होती, पण तसे काहीच झाले नाही. आपली जुनी मैत्रीण इतकी यशस्वी होत आहे हे पाहून आनंदी दिसत होती मधू. केवळ उत्सुकतेने ती सगळं ऐकत होती. त्यानंतर पसरलेली शांतता एक चकचकीत काळ्या रंगाच्या सरकारी गाडीच्या आगमनाने भंग झाली. त्या गाडीच्या काचांचा गडद रंगाचा आवरण होता आणि त्यावर एक चमकणारा दिवा होता. ती गाडी थेट पूजाच्या गाडीच्या मागे येऊन थांबली. गणवेशधारी चालक गाडीतून खाली उतरला. त्याने पूजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि अत्यंत आदराने वाकून तो मधूच्या दिशेने घाईघाईने गेला. त्याने झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागितली आणि मधूला कळवले की बैठक नियोजित वेळेपेक्षा लवकर घेण्यात येणार आहे आणि नवीन धोरणावर तिच्या अंतिम सहीची वाट विभाग पाहत आहे. पूजा हे सर्व पाहून थक्क होऊन शांत उभी राहिली. त्याचवेळी तिला एका कटू सत्याची जाणीव झाली. मधू बस स्टॉपवर यासाठी नव्हती की तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ती एक उच्च पदस्थ सरकारी अधिकारी होती. सत्ता आणि प्रभाव असलेली एक स्त्री, जिने आपण ज्या लोकांची सेवा करतो त्यांच्याशी जोडून राहण्यासाठी अधूनमधून बसने प्रवास करण्याचा पर्याय स्वतःहून निवडला होता. मधूने चालकाचे आभार मानले आणि निघण्यापूर्वी पूजाकडे वळून पाहिले. तिने वेळ मिळेल तेव्हा पूजाला दुपारच्या जेवणासाठी सचिवालयातील आपल्या कार्यालयात येण्याचे निमंत्रण दिले. तसेच आपण जिल्हा आयुक्तांची मैत्रीण आहोत असे सांगितल्यास सुरक्षा रक्षक तिला आत प्रवेश देतील असेही नमूद केले. ती सरकारी गाडी पूजाला तिच्या त्यावेळी दिखाव्यासाठी असलेल्या गाडीत बसलेली सोडून निघून गेली. त्याच क्षणी गेल्या 10 वर्षांचे ओझे तिच्या मनावर एकाच वेळी कोसळले. तिला याची जाणीव झाली की आपण आपले संपूर्ण आयुष्य केवळ यशस्वी दिसण्याच्या प्रयत्नात घालवले, तर मधूने मात्र तिचे आयुष्य खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण करण्यात व्यतीत केले. गेल्या एका दशकापासून आपण आपल्या मनात जो स्पर्धेचा भाव जोपासला होता तो आपल्या व्यतिरिक्त इतर कोणासाठीही कधीच अस्तित्वात नव्हता. आपण इतरांच्या पुढे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात प्रत्यक्षात किती मागे आहोत हेच स्वतःहून जगाला दाखवून दिले होते. असा विचार करताना तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते.